नमस्कार. ज्योतिष केंद्रच्या सर्व प्रिय प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. मी तुमची सखी आज पुन्हा एकदा तुमच्या आयुष्यातील ग्रहांची चाल आणि नशिबाचे संकेत घेऊन आले आहे. कुंभ राशीच्या माझ्या सर्व भावा बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ एक राशी भविष्य नाही, तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या एका मोठ्या परिवर्तनाची नांदी आहे. जर तुमच्या आयुष्यात गेल्या काही दिवसांपासून खूप संघर्ष सुरू असेल, कामे रेंगाळत असतील किंवा मनात एक अनामिक भीती असेल, तर आजचा हा दिवस तुमच्यासाठी आशेचा एक नवा किरण घेऊन आला आहे. 24 मार्च 2026 मंगळवारचा हा दिवस कुंभ राशीसाठी नेमके काय बदल घडवून आणणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आजचा या खास भागात मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या कदाचित तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करतील. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही कुंभ राशीचे असाल आणि तुम्हाला तुमच्या राशीवर, तुमच्या नशिबावर पूर्ण विश्वास असेल, तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ किंवा जय बजरंगबली नक्की लिहा. तुमचे एक पाऊल तुमच्या आयुष्यात सकारात्मकता घेऊन येऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाचे संपूर्ण गणित. आज 24 मार्च 2026 चैत्र शुक्ल पक्षाची षष्ठी तिथी आहे. आजचा दिवस आध्यात्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून अत्यंत खास आहे, कारण आज द्विपुष्कर योग आणि रवी योग हे दोन अत्यंत शुभ योग एकाच वेळी जुळून येत आहेत. कुंभ राशीच्या स्वामींच्या घरातील ही हालचाल तुमच्यासाठी खूप काही सांगून जात आहे. आज चंद्र वृषभ राशीत भ्रमण करणार आहे, तर तुमच्या स्वतःच्या राशीत म्हणजे कुंभ राशीत मंगळ, बुध आणि राहू विराजमान आहेत. जेव्हा एकाच राशीत इतके मोठे ग्रह एकत्र येतात, तेव्हा आयुष्यात मोठ्या हालचाली होणे स्वाभाविक आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी बदलावाचा दिवस ठरणार आहे. पण लक्षात ठेवा, आज दुपारी 3 ते 4:30 या वेळेत राहू काळ असणार आहे. या 1.5 तासात कोणतेही नवीन किंवा महत्त्वाचे काम सुरू करू नका, कारण या काळात केलेले काम सहसा पूर्णत्वास जात नाही. याउलट आजचा सर्वात शुभ काळ म्हणजे अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:57 असेल. जर काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील, स्वाक्षरी करायची असेल किंवा नवीन सुरुवात करायची असेल, तर ही वेळ निवडा. यश तुमचेच असेल. कुंभ राशीच्या लोकांनो, आज तुमच्या आयुष्यात एक विलक्षण ऊर्जेचा संचार होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ज्या समस्यांमुळे त्रस्त होतात, त्या समस्यांपासून पळ काढण्याऐवजी आज तुम्ही त्यांचा डोकं लावून सामना कराल. ग्रहमान सांगतायत की आज तुमची मेहनत वाया जाणार नाही. आज तुम्हाला स्वतःला अधिक सक्रिय आणि सर्जनशील बनवण्याची गरज आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण विश्वासाने मैदानात उतरता, तेव्हा परिस्थिती आपोआप तुमच्या बाजूने झुकायला लागते. व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस सुवर्ण संधी घेऊन आला आहे. तुमच्या व्यवसायाशी संबंधित एखादी जुनी योजना जी कागदावरच राहिली होती, ती आज सत्यात उतरवण्याची वेळ आली आहे. आज तुमची थोडीशी मेहनत तुम्हाला मोठे आर्थिक लाभ मिळवून देऊ शकते. कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये उपजतच चिकाटी असते आणि आज तीच चिकाटी तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवणार आहे. कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये आज तुमचे वेगळेपण दिसून येईल. नोकरी करणाऱ्या माझ्या मित्रांसाठी आज एक आनंदाची बातमी मिळू शकते. तुमच्या कार्यप्रणालीचे, तुमच्या कामाच्या पद्धतीचे कौतुक वरिष्ठ स्तरावर केले जाईल. इतकेच नाही, तर जर तुम्ही पगारवाढीची किंवा पदोन्नतीची वाट पाहत असाल, तर आज त्याचे सकारात्मक संकेत मिळतील. ज्यांना नवीन नोकरी हवी आहे, त्यांना आज चांगल्या कंपन्यांकडून ऑफर लेटर येण्याची शक्यता आहे. आज कामाचा व्याप थोडा जास्त असेल, पण त्या व्यापातून मिळणारे समाधान हीच तुमची खरी कमाई असेल. ऑफिसचे वातावरण हलके फुलके आणि सहकार्याचे राहील, ज्यामुळे तुम्हाला काम करताना कंटाळा येणार नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही ईमेलला किंवा फोन कॉलला आज दुर्लक्ष करू नका, कारण एक छोटासा कॉल तुमच्या करिअरची दिशा बदलू शकतो. आता वळूया तुमच्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक आयुष्याकडे. कुटुंबात आज आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असेल. घरामध्ये एखादा छोटा उत्सव किंवा मांगलिक कार्य ठरण्याची शक्यता आहे. पण या आनंदाच्या वातावरणात तुमच्या मनात मात्र कुठेतरी एक दडपण असू शकते. कदाचित भविष्याची चिंता किंवा जबाबदाऱ्यांचे ओझे तुम्हाला जाणवेल. अशा वेळी आपल्या जीवनसाथीशी मनमोकळेपणाने बोला. आज तुम्हाला तुमच्या जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळेल. त्यांचे मार्गदर्शन तुम्हाला मानसिक शांतता देईल. प्रेम संबंधांच्या बाबतीत आजचा दिवस खूपच रोमांचक आहे. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल आणि लग्नाचा विचार करत असाल, तर आज त्या विषयावर बोलणे फायद्याचे ठरेल. विरुद्ध लिंगी व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होतील आणि नवीन मैत्रीचे योग जुळून येतील. पण एक खबरदारी नक्की घ्या, भावनेच्या भरात येऊन कोणताही आर्थिक निर्णय घेऊ नका किंवा कोणाला वचन देऊ नका.
कुंभ राशीच्या माझ्या मैत्रिणींसाठी आणि स्त्रियांसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आणि प्रगतिकारक आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याचे प्रबळ योग आहेत. जर तुम्ही एखादा छोटा गृहउद्योग किंवा नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस तुम्हाला यश देणारा ठरेल. मुलांच्या बाबतीत आज एखादी गोड बातमी मिळेल ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. समाजात आणि राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या महिलांचे वर्चस्व आज वाढताना दिसेल. नवीन वाहन किंवा नवीन घर घेण्याचे तुमचे स्वप्न आता पूर्ण होताना दिसत आहे. तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच चमक आज जाणवेल. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी सुद्धा आजचा दिवस काही कमी नाही. विशेषतः जे तरुण परदेशात जाऊन शिक्षण घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी आज एखादा महत्त्वाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. अभ्यासात तुमचे मन लागेल आणि तुमची एकाग्रता वाढेल. लक्षात ठेवा, आज तुम्ही केलेली मेहनत तुमच्या भविष्याचा पाया रचणार आहे. तरुणांना त्यांच्या आवडीची नोकरी मिळण्याचे योग आहेत, त्यामुळे आत्मविश्वासाने मुलाखतींना सामोरे जा. आज एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल ती म्हणजे तुमचा वाढलेला आत्मविश्वास. प्रतिष्ठित लोकांशी तुमची भेट होईल ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यात नक्की होईल. तुम्ही तुमच्या कामात जे परफेक्शन आणण्याचा प्रयत्न करत आहात त्याचे फळ तुम्हाला आज मानसन्मानाच्या रूपात मिळेल. पण सावधान, कोणत्याही अनैतिक कामात किंवा वादात पडू नका. तुमची एक छोटी चूक तुमच्या प्रतिमेला तडा देऊ शकते. आज तुमची कागदपत्रे आणि फायली व्यवस्थित ठेवा. घाई गडबडीत कोणतीही चूक करू नका. कुंभ राशीच्या आयुष्यात जेव्हा जेव्हा असे मोठे बदल येतात तेव्हा काही आध्यात्मिक उपाय करणे खूप आवश्यक आहे. आज मंगळवार आहे आणि कुंभ राशीत मंगळाचे भ्रमण सुरू आहे, त्यामुळे हनुमानजींची सेवा करणे तुमच्यासाठी भाग्योदय ठरेल. आजचा विशेष उपाय अत्यंत सोपा पण प्रभावशाली आहे. आज संध्याकाळी कोणत्याही हनुमान मंदिरात जा. तिथे तिळाचे किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्या दिव्यात 2 लवंगा टाका. हनुमानाला सुगंधी फुलांचा हार आणि बुंदीचा प्रसाद अर्पण करा. शक्य असल्यास हनुमानाला विड्याचे पान म्हणजे पान का विडा अर्पण करा. मंदिरात बसून हनुमान चालीसाचे पठण करा आणि बजरंग बलीची 5 वेळा परिक्रमा करा. हा उपाय केल्याने तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील. आजचा तुमचा शुभ अंक आहे 3 आणि 6, तर तुमचा आजचा शुभ रंग आहे पिंका आणि पिवळा. या रंगांचा वापर आज तुमच्या कपड्यांमध्ये किंवा रुमालात केल्यास तुमची सकारात्मक ऊर्जा अधिक वाढेल. शेवटी इतकेच सांगेन, कुंभ राशीच्या लोकांनो, काळ बदलत आहे आणि तो तुमच्या बाजूने झुकत आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, कोणाबद्दलही मनात द्वेष ठेवू नका आणि प्रामाणिकपणे आपले कर्म करत राहा. आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यात एक नवीन यशोगाथा लिहिण्यासाठी आला आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला तुमच्या जीवनात काही विशिष्ट समस्या असतील तर त्याही तुम्ही मांडू शकता. जाण्यापूर्वी जर तुम्ही अजूनही ज्योतिष केंद्र परिवाराचा हिस्सा बनला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. कारण ज्ञानाचा हा दिवा जितका प्रज्वलित होईल तितकेच अनेकांचे आयुष्य उजळून निघेल. तुमचा आजचा दिवस अत्यंत आनंदाचा, भरभराटीचा आणि समाधानाचा जाओ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच एका मार्गदर्शक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा ज्योतिष केंद्र. नमस्कार. जय श्रीकृष्ण. श्री स्वामी समर्थ.